गोरक्ष लामखडे, मथुभाऊ लामखडे आणि माझी या आमच्या तिघांच्या म्हशी चोरीला या गेल्या. तिन्ही म्हशी चोरी गेल्या, परंतु याच्यावरती काही कोणत्याही प्रकारचा या पोलिसांनी शोध घेतलेला नाही. जुन्नर तालुक्यामध्ये एलसीबी पथकाने म्हशी चोर पकडले गेले. आमच्या पोलिसांनी लक्षच नाही. हा बट्ट्याबोळ चालू आहे का आम्ही दररोज येतोय पोलीस स्टेशनला, आम्हाला फक्त गोड गोड बोलून आमचं समाधान करून फक्त घरी पाठवतात. पोलीस स्टेशनची एवढी दयनीय अवस्था आहे, एवढी दयनीय अवस्था आहे लोकांच्या, म्हणजे कोणतंही काम होत नाही लोकांचं. उलट त्यांनी गोड बोलायचं, एक तर नाही तर पार कडवड बोलून त्याला हाकून द्यायचं. तर अशा अवस्थेला आम्ही आता पूर्णपणे कंटाळलो. पोलिसवाले तपास करत नाही, म्हणजे याच्यावरती आम्हाला एक डाऊट आहे याच्यावरती. म्हणजे हे पोलीस स्टेशन असून सुद्धा आमच्या कामाचं पण नाही आणि नसून हा सगळा खोळंबाच आहे आमचा. एवढी वाईट परिस्थिती इथली. बरं, सर्वसामान्य जनतेने करायचं काय? त्यांनी तिकडून त्या खात्यावर तिचा दम टाकला का इकडे आम्ही आपलं चेटवर विचारायची घरी जायचं, अशी परिस्थिती आमची. ती मागणी एवढीच आहे का आमच्या म्हशी त्वरित शोधून द्यावा. त्यांनी यांचं कामच हे शोधून द्यानं, आणि यांना चोर जर सापडत नसेल तर करतात काय? बरं, यासाठी आम्ही ज्या दिवशी तक्रार दाखल केली होती त्याच दिवशी पोलीस स्टेशनला हे पण सांगितलं होतं, चोर आणि म्हशी शोधणारला 10,000 रुपये बक्षीस देऊ आम्ही. रोख संदर्भात 10,000 रुपये खुशीने बक्षीस देऊ, फक्त चोर शोधा आणि म्हशी शोधा. मग एवढं करूनही जर हे जर ऐकत नसतील तर काय केलं पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी? या चोरीचा शोध लावा, अन्यथा जर नाही शोध लागला तर आम्हाला यापुढे उपोषण करावे लागेल. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळेवाडी येथे शेतकरी गोरख बाळाभाऊ लामखडे यांची व इतर 2 शेतकऱ्यांच्या म्हैसी चोरीची घटना घडून तब्बल 1 महिना उलटून गेला आहे. मात्र अद्यापही या चोरीचा तपास लागलेला नसल्याने शेतकरी लामखडे यांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी दर्शवत संताप व्यक्त केलाय. गोरख लामखडे हे शेतीसह दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 16 डिसेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी शेडमध्ये बांधलेल्या गाई व म्हशींचे दूध काढून चारा टाकला. त्यानंतर कुटुंबासह जेवण करून रात्री झोपले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे शेडमध्ये बांधलेली एक म्हैस दिसून आली नाही. त्यानंतर लामखडे कुटुंबियांनी परिसरात म्हैसीचा शोध घेतला, मात्र म्हैस मिळून आली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली. मात्र गुन्हा दाखल होऊन 1 महिना उलटूनही चोरीचा तपास लागलेला नसल्याने त्याचबरोबर परिसरातील अजून 2 शेतकऱ्यांच्या म्हशी चोरी झाली याबाबत वारंवार पोलीस ठाण्यात चक्रा मारूनही तपास लागेना. पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हैसी चोरणारे चोरटे पकडून त्यांच्याकडून गुन्हेही कबूल केले आहेत. त्याची माहिती घारगाव पोलिसांना मी दिली, मात्र तरीही त्यात पोलिसांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे घारगाव पोलीस ठाण्याची गत म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात गांभीर्याने लक्ष घालून चोरीचा तपास लावावा, अन्यथा आम्हाला उपोषण करावे लागेल, असा संतप्त होत निर्वाणीचा इशारा गोरख लामखडे यांनी दिलाय. माझे नाव गोरख बाळाभाऊ लामखडे. मी बोटा केळेवाडी हद्दीमध्ये राहणार असून केळेवाडी या ठिकाणी माझी जमीन, घर, कुटुंब सर्व एका ठिकाणी राहत आहे. तरी पण त्या ठिकाणी माझा जनावरांचा दुग्ध व्यवसाय आणि शेती असे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा करत असतो मी. त्यामध्ये काय झालं, आमच्याकडं गाय आणि म्हशी दुग्ध व्यवसायासाठी हे दोन्ही प्राणी पाळले जातात. तर त्याच्यापैकी आमच्याकडे एक म्हैस होती. ती म्हैस 16/12/2025 रात्रीला चोरी झाली, म्हणजे चोरी गेली. चोरी गेल्यानंतर मी 17/12/2025 सकाळी 8 वाजता पोलिसांना त्या गोष्टीची दखल दिली, तक्रार दाखल केली त्या ठिकाणी. तक्रार दाखल केल्यानंतर 2 दिवस गेल्यानंतर परत त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटलं नाही की हे तपास करतात असं न वाटल्यामुळं DSP साहेबांशी सुद्धा आम्ही त्या संदर्भात चर्चा केली, बोलून घेतलं फोन करून. साहेब म्हटले आम्ही लगेच सांगतो आणि लगेच तपासाला सुरुवात करतो. त्यानंतर त्यांनी बी दुर्लक्ष झाल्यासारखं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आज करल उद्या करल, त्यांनी काही कोणत्याही प्रकारची दखल त्या गोष्टीची घेतली नाही. दखल न घेतल्यानंतर आम्ही पुढं
ऍडिशनल डीवायएसपींना कॉन्टॅक्ट केलं. ऍडिशनल डीवायएसपींना कॉन्टॅक्ट केलं. ते म्हटले मी सांगतो त्यांना असं 3 ते 4 वेळा त्यांना बी कॉन्टॅक्ट झालं, परंतु कोणताही त्याच्यामधून असं तपासाच्या बाबतीमध्ये कोणताही विचार केला त्यांनी नाही. त्याच्यानंतर आता आणि स्थानिक पोलीस स्टेशनला तर काय आमची परिस्थिती अशी की आम्ही दिवसाड तिथं जातोय त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी. ते आम्हाला सांगतात तुमचा तपास याच्याकडे दिलाय त्याच्याकडे दिलाय, आणि 4 दिवस झाले का तो अधिकारी म्हणतो माझ्याकडे तुमचे पेपर नाही, तपासही नाही, अशी परिस्थिती. त्याच्यानंतर मधल्या काळात अशी परिस्थिती झाली का ह्या म्हशी चोरी आमच्या गावातून 3 म्हशी चोरी गेल्या. एक अनिल बबन गटकर यांची म्हैस चोरी गेली, एक मथुभाऊ लांबकडे यांची म्हैस चोरी गेली. म्हणजे ह्या 3 म्हशी चोरी गेल्या, परंतु याच्यावरती कोणत्याही प्रकारचा या पोलिसांनी शोध घेतलेला नाही. ठीक आहे ना, शोध न घेतला तरी परंतु त्याच्यानंतर 24/12/2025 ला जुन्नर तालुक्यामध्ये एलसीबी पथकाने म्हशी चोर पकडले गेले. म्हशी चोर पकडले गेल्यानंतर आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो. त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की बाबा ह्या परिसरातल्या ज्या म्हशी गेलेल्या आहेत जवळपासच्या ह्या सगळ्या म्हशी ह्या चोरांनी नेलेल्या आहेत. ह्या चोरांनी नेलेल्या असल्यामुळं ही माहिती मिळाली. आम्ही इथल्या एपीआय साहेबांना त्वरित कॉन्टॅक्ट केलं, त्वरित त्यांना बी माहिती दिली. तपासी जो माणूस होता त्यांनाही माहिती दिली. त्याच्यानंतर यांनी त्याच्याकडेही पाठ फिरवली, हा पाहतो म्हणून आम्हाला असंच त्याच्यावरती पुढे ढकलत नेल्यानंतर पुढे अशीच परिस्थिती झाली. जुन्नरवाल्यांनी त्यांचा मुद्देमाल हस्तगत करून घेतला, परंतु आमचा काहीच तपास केला नाही. तिकडच्या पोलीसवाल्यांना कॉन्टॅक्ट केलं का ते म्हणायचे तुमचे पोलीसवाले काही पाहतच नाही तर आम्ही करणार काय, तुमचे पोलीसवाले तुमच्या हद्दीचा आम्ही तर काही करू शकत नाही ना, तुमच्या पोलिसांनी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर आमच्या पोलिसांनी लक्षच नाही दिलं, तर शेवटी आमचा माल अद्याप मिळालेलाच नाही आणि तपासही झालेला नाही त्याच्यामध्ये. आता पुढे परत एक 4 दिवसापूर्वी अशी परिस्थिती झाली की ते म्हटले बा त्या चोरांकडे आम्ही त्यांना आग्रह केला की बा ते चोर पकडलेले आहेत त्यांच्यापर्यंत चला, तिथं चौकशी करा. चौकशी केल्यानंतर ते म्हटले की आम्ही आता येतो चौकशीला येतो. तर आम्हाला आता जवळजवळ 8 ते 10 दिवस झाला असं फसवतात हे, आज येतो उद्या येतो. आज आम्ही त्या ठिकाणी गेलो असताना विचारपूस केली असताना किंवा ते तिथले एपीआय साहेब म्हटले तुम्हाला सेपरेट माणूस दिलेला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये जा, तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि त्यांना घेऊन जा. आज त्यांच्याही कॉन्टॅक्ट मध्ये गेलो, त्यांनी जो माणूस दिला त्या माणसाने सांगितलं का एपीआय साहेबांनी मला अजून रिमार्क मारून परवानगी दिलेली नाही, माझ्याकडे तपास पण दिलेला नाही, तर मी कसं काय निघणार त्या ठिकाणी तपासाला. म्हणजे असाच हा वाट्याबोळ चालू आहे का आम्ही दररोज येतोय पोलीस स्टेशनला, आम्हाला फक्त गोड बोलून आमचं समाधान करून फक्त घरी पाठवतात आणि आम्ही चालू हे असं ये जा याच्यामध्ये दुसरं काही नाही. तेव्हा म्हणजे पोलीस स्टेशनची एवढी दयनीय अवस्था आहे, एवढी दयनीय अवस्था आहे लोकांच्या, म्हणजे कोणतंही काम होत नाही लोकांचं. उलट त्यांनी गोड बोलायचं येतं नाही तर पार कडवड बोलून त्याला हाकून द्यायचं, याच्यापेक्षा दुसरं यांच्याकडे औषध शिल्लक राहिलेलं नाहीये. तर अशा अवस्थेला आम्ही आता पूर्णपणे कंटाळलो म्हणजे पार कंटाळलो. बरं आता आमचा व्यवसाय तो दुधाचा आणि त्याच्यावर आमची उपजीविका अवलंबून. आज परिस्थिती आमच्यावर अशी आली का धड भिकही मागता येईना आणि पोटही भराना आमचं, एवढी दयनीय अवस्था आली. पोलीस का तपास करत नसतील काय वाटतंय तुम्हाला? आता पोलीस तपास करत नाही यावर आम्हाला एक प्रश्नचिन्ह ओपन झालंय. कारण जवळजवळ आता ह्या गोष्टीला 1 महिना होऊन गेलाय, 1 महिना उलटून गेलाय. बरं एवढी सगळी माहिती देऊन पोलीसवाल्यांना तिकडे जुन्नर मध्ये समजा तिकडे चोर पकडले, त्यांनी सांगितलं का या परिसरातल्या सगळ्या म्हशी आम्ही नेलेल्या आहेत, विकल्यात तिकडे मार्केटला नेऊन, सगळ्या गोष्टी हे सगळं एवढ्या बातम्या फितम्या सगळ्या गोष्टी होऊन पोलीसवाले तपास करत नाही. म्हणजे याच्यावरती आम्हाला एक डाऊट आहे याच्यावरती का चोरांना हे काहीतरी कुठेतरी चोरांशी कनेक्टिव्ह आहे. मग कोणत्या संदर्भात असतील हे सांगू शकत नाहीत आम्ही, परंतु अशी एक शंका आहे आम्हाला. म्हणजे हे पोलीस स्टेशन असून सुद्धा आमच्या कामाचं पण नाही आणि नसून हा सगळा खोळंबाच आहे आमचा. नसतं तर खोळंबा असता आणि हाय तर आमचं काहीच काढीचं काम होत नाही. एवढी वाईट परिस्थिती इथली. बरं सर्वसामान्य जनतेने करायचं काय?
हा त्यांनी तिकडून त्या खात्यावरतीचा दम टाकला का इकडे आम्ही आपलं चड्डीवरती करायची घरी जायचं, अशी परिस्थिती आमची. हा काय मागणी आहे तुमची आता पोलिसांची? आमची मागणी एवढीच आहे का आमच्या म्हशी त्वरित शोधून द्यावा त्यांनी. यांचं कामच आहे शोधून देणं. आणि यांना चोर जर सापडत नसेल तर हे करतात काय? हा कामच आहे. चोर शोध लागत नाही म्हणजे ही अशक्य गोष्ट नाही ना. आता आमची एवढीच अपेक्षा आहे की अहिल्यानगर पोलीस अधीक्षक SP साहेब यांनी याच्यामध्ये लक्ष घालावा, लक्षपूर्वक लक्ष द्यावा आणि ह्या चोरीचा शोध लावा. अन्यथा जर नाही शोध लागला तर आम्हाला यापुढे उपोषण करावे लागेल किंवा आंदोलन उभे करावं लागेल, अशी आमची मागणी आहे आता सध्याची. शोध लावूनच द्यावे. बरं, यासाठी आम्ही ज्या दिवशी तक्रार दाखल केली होती त्याच दिवशी पोलीस स्टेशनला हे पण सांगितलं होतं, चोर आणि म्हशी शोधणारला 10,000 रुपये बक्षीस देऊ आम्ही. रोख संदर्भात 10,000 रुपये खुशीने बक्षीस देऊ, फक्त चोर शोधा आणि म्हशी शोधा. मग एवढं करूनही जर हे जर ऐकत नसतील तर काय केलं पाहिजे आम्ही शेतकऱ्यांनी? या घटनेमुळे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरे चोरीबरोबरच घरफोड्यांचेही प्रमाण वाढल्याने पठार भागात चोरट्यांची दहशत वाढली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, बोटा.